नमस्कार, मी मंजिरी निवास चौगले. संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. हुपरी येथील हुतात्मा स्मारकच्या भव्य मैदानावर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारार्थ केंद्रीय रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची महाविजय निर्धार सभा पार पडली. सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे. हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे हातकणंगले मतदारसंघातील धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक नितीन गडकरी आपल्या भाषणात म्हणाले, ही निवडणूक म्हणजे देशाचे भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. गेल्या 60 वर्षात जेवढी कामे झाली नाहीत तेवढी 10 वर्षात झाली आहेत, असे मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, 1947 नंतर देशांनी जी धोरणे स्वीकारली त्यामुळे देशाचे नुकसान झाले. त्यामुळे येणाऱ्या काळात देशाला सुखी समृद्धी व आर्थिकदृष्ट्या बलशाली करण्याचं काम आम्हाला करायचं आहे. स्मार्ट शहराबरोबर स्मार्ट व्हिलेजही झालं पाहिजे. गावातल्या युवकाला रोजगारही मिळाला पाहिजे. आपल्या देशामध्ये आयात कमी व निर्यात वाढली पाहिजे. देश समृद्ध झाला पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर शेतीमधून इंधन व वीज निर्मितीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नितीन गडकरी हे फक्त बोलत नाही तर करून दाखवतो, असे हातकणंगले मतदारसंघातील धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी हे उद्गार काढले. भविष्य बदलून स्वप्न पूर्ण करण्याकरता मोदींना पंतप्रधान करूयात व येथून धैर्यशील मानेंना निवडून आणूया, असे आवाहन त्यांनी केले. आपले मनोगत व्यक्त करताना आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, माझ्या जुन्या मतदारसंघातील 13 गावातील 60% मत हे माझ्या हक्काचे मत आहे आणि ती 1% धैर्यशील मानेंना मिळतील. आता धैर्यशील मानेंना निवडून आणायची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे रात्रीचा दिवस करून धैर्यशील मानेंना निवडून देणार, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. त्याचबरोबर या प्रसंगी आमदार विनयराव कोरे यांनी हुपरीच्या अंबाबाईला स्मरण करून सांगतो की माझ्या मतदारसंघातून विरोधकांना एकाही मताचे लीड मिळणार नाही, अशी खात्री त्यांनी यावेळी दिली. यावेळी माजी कृषी मंत्री खासदार अनिल बोंडे, खासदार धैर्यशील माने, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर, आमदार विनयराव कोरे, आमदार प्रकाश आवाडे, महावीर अण्णा गाट, मनसे प्रदेश उपाध्यक्ष पुंडलिक जाधव, शिवसेनेचे नेते मुरलीधर जाधव, हुपरीच्या माजी नगराध्यक्षा जयश्री गाट, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके, रजनीताई मगदूम, RPI राज्य सचिव मंगलराव माळगे, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, सुरेशदादा पाटील, मनसे जिल्हाप्रमुख गजानन जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, राजवर्धन नाईक निंबाळकर सरकार, राहुल आवाडे, दलित मित्र अशोकराव माने, विजयजी भोजे, दलित महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र सकटे, PRPचे जयदीप कवाडे, अण्णासाहेब शेंडुरे, सुरेश बेडगे, सुभाषराव ससे, डॉक्टर अरविंद माने, सुभाष कागले, अमित गाट, बाबासाहेब चौगुले, अजित सुतार, दौलतराव पाटील, शिवाजी जाधव, नितीन गायकवाड, डॉक्टर सचिन मेथे, जयकुमार माळगे, रफिक मुल्ला, किरण कांबळे, विजय माळी, शरद पाटील व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला.